तर चला आज आपण एक नवीन चॅप्टर बघू. नाव आहे अमालगमेशन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ कंपनीज. मराठीत या नाव आहे कंपन्यांचे संमिश्रण. कंपन्यांचे संमिश्रण व संविलयन सगळ्यात आधी आपल्याला संमिश्रण व संविलयन काय हे समजणं गरजेचं आहे. संमिश्रण म्हणजे जेव्हा दोन कंपन्या मिळून एक नवीन कंपनी तयार होते, आणि संविलयन म्हणजे जेव्हा एक मोठी कंपनी एका छोट्या कंपनीला विकत घेते. हे लक्षात असू द्या, हे मेन डिफरन्सेस आहे या दोन्ही शब्दांचे, संमिश्रण आणि संविलयन. आता पुढे आपण याचे उद्देश बघू की का बरं संमिश्रण व संविलयन केल्या जाते. तर मेनली संविलयन किंवा संमिश्रण कशासाठी केले जाते, तर स्पर्धा कमी करण्यासाठी. दोन कंपन्या जेव्हा स्पर्धेत असतात त्या एकमेकांना म्हणजे लॉस क्रिएट करतात, बरोबर ना. दोन स्पर्धा करत असतात त्या एकमेकाला लॉस क्रिएट करतात, म्हणून त्यासाठी हे संमिश्रण किंवा संविलयन अमालगमेशन ॲब्झॉर्प्शन केलं जातं. दुसरं असते खर्च कमी करण्यासाठी. जेव्हा दोन कंपन्या मिळून कुठलं काम करतात तर त्यांचे खर्च कमी होतात ना. त्यांना ॲडव्हर्टाइजमेंट नाही करावं लागत दोन अलग अलग, आहे ना. तसे खूप सारे खर्च असतात जे कमी करू शकतात. पुढे असते मार्केटवर कंट्रोल करण्यासाठी, बाजारपेठावरती नियंत्रण निर्मित करण्यासाठी, बरोबर आहे. जेव्हा कॉम्पिटेटिव्ह असतात तर त्या एकमेकाला कॉम्पिटिशन देण्यासाठी काय करतात, कंट्रोल नाही करू शकत मार्केटला. म्हणून या अगर दोन कंपन्या एक कंपन्या बनेल तर त्या इझिली कंट्रोल करू शकेल बाजारपेठाला, मार्केटला. नेक्स्ट, विशाल भांडवल प्राप्त करायला, म्हणजे जास्तीत जास्त मार्केटमधून पैसा उचलण्याकरिता दोन कंपन्या असल्या त्यांचे बॅलन्स शीट ॲड होतात. मग त्यामुळे त्यांचे जे असेट्स आहेत ते स्ट्रॉंग मोठ्या दिसतात. तर त्यामुळे काय होतात की मोठ्या मोठ्या बँका त्यांना पैसे द्यायला रेडी होतात. पुढे विशेषांच्या सेवा प्राप्त करणे, बरोबर आहे ना. मोठ्या कंपन्या आहेत तर ते खर्च पण रिसर्चवरती पैसा जास्त खर्च करू शकतात. नवीन टेक्नॉलॉजीवरती पैसा जास्त खर्च करू शकतात. तेव्हाच पॉसिबल होते जेव्हा या दोन किंवा तीन कंपन्या मिळून काम करेल. पुढे आधुनिक यंत्र तंत्र सामग्री वापर इत्यादी करण्यासाठी, बरोबर आहे ना. हे खूप गरजेचं आहे. जेव्हा दोन कंपन्या कॉम्पिटेटिव्ह असतात त्या एकमेकांना कॉम्पिटिशन देत सुद्धा एकमेकांचं नुकसान करून बसतात. त्यामुळे जेव्हा संमिश्रण किंवा संविलयन होते तर अशा प्रकारे ते काय करू शकतात, मिळून मार्केट कव्हर करू शकतात, एकमेकांना फायदा पोहोचू शकतात. तर पुढे बघू आपण की कुठले कुठले ॲग्रीमेंट या कंपन्यांमध्ये होतात. जेव्हा दोन कंपन्या मिळतात किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीला विकत घेते तेव्हा त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ॲग्रीमेंट किंवा कुठल्या प्रकारचे करार होऊ शकतात. तर सगळ्यात असते त्यांचे असेट्स विकत घेण्याच्या करार, बरोबर ना. जे असेट्स आहे ते कशा प्रकारे विकत घेऊ शकतात, एक जे त्यांची बॅलन्स शीटमध्ये व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूवरती, किंवा एक जे व्हॅल्यू आहे त्यापेक्षा जास्त व्हॅल्यूवरती, किंवा दुसरी त्या जे व्हॅल्यू आहे त्यापेक्षा कमी व्हॅल्यूवरती ते विकत घेऊ शकतात. दुसरं असतात लॅबिलिटीज टेक ओव्हर करणं, म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीची लॅबिलिटीज ॲग्री करते की नाही, बरोबर आहे. आणि तिसरं असू शकते परचेस कन्सिडरेशन डिसाईड करणं, म्हणजे काय म्हणते की मी तुला इतके पैसे देणार किंवा इतके शेअर्स देणार किंवा इतके असेट्स हे करणार किंवा हे देणार ते देणार, याला म्हणते परचेस कन्सिडरेशन. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, तो अमाऊंट जे एक कंपनी दुसऱ्या कंपनीला देते, बरोबर आहे. आता पुढे बघू आपण काय मेथड्स ऑफ डिसाईड ऑफ PC, म्हणजे हे जे परचेस कन्सिडरेशन आहे याला कसल्या प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ठीक आहे. किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीसोबत कशा प्रकारचे करार करू शकते परचेस कन्सिडरेशन हे फिक्स करण्यासाठी. तर पहिला प्रकार असते लमसम, म्हणजे एक कंपनी अमाऊंट म्हणेल मी तुला 10 लाख देऊन देईल,
बॅलन्स शीट नाही पाहिन, लायबिलिटीज नाही पाहणार. दुसरा करार असते नेट वर्थ बेसिस, म्हणजे इथे असेट्स मायनस लायबिलिटीज केले जाते. बरोबर आहे. मग या प्रकारे काय निघते, नेट वर्थ निघते. तिसरं असतं नेट पेमेंट मेथड. जो तिसरा मेथड आहे तो आहे नेट पेमेंट मेथड. म्हणजे यामध्ये कंपनी म्हणते का मी तुला इतके पैसे देणार, इतके शेअर्स देणार. ठीक आहे. तर हे असते नेट पेमेंट मेथड. चौथा असते ऑन बुक व्हॅल्यू. म्हणजे असेट्समध्ये बॅलन्स शीटमध्ये जे दिलेले असेट्स आहे, ठीक आहे, त्यांना त्यांच्या बुक व्हॅल्यूवरती विकत घेतल्या जाईल. त्या प्रकारे कन्सिडरेशन डिसाईड होईल. आणि नेक्स्ट असते पेमेंट ऑफ पी सी. म्हणजे पेमेंट ऑफ पी सी म्हणजे एक तर बुक व्हॅल्यूपेक्षा कमी किंवा बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त, देर आर द पेमेंट ऑफ पी सी. किंवा या वरच्या दिलेल्या 5 मेथड आहे यांना मिक्स करूनही एक नवीन मेथड तयार होऊ शकते, हे लक्षात ठेवा. आता जेव्हा दोन कंपन्यांमध्ये करार होते तेव्हा त्यांच्यामध्ये एक तर प्रॉफिटही होऊ शकते किंवा लॉसही होऊ शकते किंवा नो प्रॉफिट नो लॉस. तर नो प्रॉफिट नो लॉस केव्हा होणार, ठीक आहे, नो प्रॉफिट नो लॉस हे केव्हा होईल, जेव्हा परचेस कन्सिडरेशन हे नेट व्हॅल्यू म्हणजे नेट असेट्स व्हॅल्यू असते ना काय, त्याच्याबरोबर राहील तर नो प्रॉफिट नो लॉस. म्हणजे जेव्हा आपण परचेस कन्सिडरेशन 1,00,000 असेल आणि नेट असेट्स व्हॅल्यू पण 1,00,000 असेल तर त्याला प्रॉफिट पण नाही होणार आणि लॉस पण नाही होणार. बरोबर आहे ना. ठीक आहे. आता बघू आपण की एका कंपनीला प्रॉफिट केव्हा होते, जेव्हा परचेस कन्सिडरेशन हे जास्त असते नेट व्हॅल्यूपेक्षा. म्हणजे त्याचे असेट्स व्हॅल्यू जे आहे ते 1,00,000 आहे, बरोबर, पण त्याला 1,20,000 मिळाले परचेस कन्सिडरेशन, तर डेफिनेटली त्याला काय होणार, तिथे प्रॉफिट होणार. आणि लॉस केव्हा होणार, जेव्हा परचेस कन्सिडरेशन काय राहील, नेट व्हॅल्यूपेक्षा कमी राहील, तेव्हा त्याला काय होणार, लॉस होणार. या तर एंट्री झाल्या एक सेलरच्या बुक्समध्ये, बरोबर ना, कारण की एक सेलरला प्रॉफिट होणार किंवा लॉस होणार, बरोबर आहे. पण एक जो बायर असतो त्याला प्रॉफिट आणि लॉस हा कॅल्क्युलेट केला नाही जात. तर मग त्याच्या अकाउंट्समध्ये काय कॅल्क्युलेट केले जाते, गुडविल आणि कॅपिटल रिझर्व. तर गुडविल कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो, इन द बुक्स ऑफ बायर, जेव्हा परचेस कन्सिडरेशन हे जास्त आहे नेट व्हॅल्यूपेक्षा, तेव्हा काय होणार, गुडविल म्हणजे त्याने जे एक्सेस पैसा दिला तो कशा प्रकारे कॅल्क्युलेट करेल, गुडविलच्या नावाने कॅल्क्युलेट करेल. आणि कॅपिटल रिझर्व म्हणजे त्याला प्रॉफिट झाला, कोणाला, बायरला प्रॉफिट झाला, ते कसे कॅल्क्युलेट होणार, जेव्हा नेट व्हॅल्यू म्हणजे असेट्स जास्त आहे आणि परचेस कन्सिडरेशन कमी देण्यात आला. समजलं का तुम्हाला. आता आपण बघू की अकाउंट्स कुठल्या कुठल्या प्रकारचे अकाउंट्स बनवल्या जातात. ओके. कुठल्या, जेव्हा आपण ॲब्झॉर्प्शन किंवा अमालगमेशन हे अकाउंट्स बनवतो त्यामध्ये सगळ्यात आधी अकाउंट असतो तो असतो रिलायझेशन अकाउंट. हे अकाउंट्स कोणाच्या बुक्समध्ये बनवलं आहे, रिलायझेशन अकाउंट बनवता ना, इट इज इन द बुक्स ऑफ सेलर. ठीक आहे. विकत घेण्याचं नाही तर विकणाऱ्याचं अकाउंट्समध्ये बनवता होतं. पहिला आधी बनेल रिलायझेशन अकाउंट, दुसरा बनेल शेअर होल्डर अकाउंट. ठीक आहे. हे लक्षात असू द्या. हे सगळं तुम्ही लिहून घ्या एका रजिस्टरमध्ये, म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघण्याची गरज नाही पडेल आहे ना. तुम्ही आपलं रजिस्टर बघूनही हे सॉल्व करू शकता. तिसरा अकाउंट बनवू आपण कुठला, डिबेंचर होल्डर अकाउंट. ठीक आहे, डिबेंचर होल्डर अकाउंट. चौथा अकाउंट बनवू आपण परचेसिंग कंपनी अकाउंट, म्हणजे जे विकत घेणारी कंपनी आहे तिचा पण आपल्याला अकाउंट बनवावा लागेल. आणि पाचवा अकाउंट जो असतो मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो कॅश अँड बँक अकाउंट. ठीक आहे. कुठला, कॅश अँड बँक अकाउंट. तर हे अकाउंट्स बनवल्याशिवाय त्याशिवाय अजून कुठले गरजेचे अकाउंट आहेत ते आपण बनवतो. आता पुढे बघू आपण काय की एक कॅश कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जाते इन द बुक्स ऑफ परचेसिंग कंपनी. हे सगळे खूप इम्पॉर्टंट नोट्स आहे, हे तुम्ही स्वतः लिहून घ्या तुमच्या रजिस्टरमध्ये. ठीक आहे. तर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो, सगळ्यात आधी आपण कॅल्क्युलेट करू इन द बुक्स ऑफ परचेसिंग कंपनी. तर कॅश रिसिव्ड फ्रॉम सेलिंग कंपनी, कॅश रिसिव्ड फ्रॉम सेलिंग कंपनी, जे विकणारी कंपनी आहे त्यांच्याकडून काही कॅश मिळाली असेल ते, मग त्यामध्ये ॲड करू आपण काही विकले असेल शेअर्स आणि त्याखेरीज आपल्याला काय मिळाले असेल, पैसे. तर कॅश सेल्स बिकॉज ऑफ शेअर्स, शेअर्स विकल्यामुळे
मिळालेले पैसे हे त्यामध्ये ॲड करू. पैसे आले ना, त्यामुळे आपण त्याला ॲड करू. नंतर काही ओपनिंग कॅश असेल आपल्याकडे, अगर आपण ॲब्झॉर्ब करत असेल तर आपल्याकडे ओपनिंग कॅश असणारच असणार ना. एक कंपनी दुसऱ्या कंपनी ॲब्झॉर्ब करत असेल तर ओपनिंग कॅश असणार, त्याला ॲड करू. तर यामधून मायनस काय काय होणार, लेस काय काय होणार. कॅश पेमेंट्समध्ये सगळ्यात पहिला आधी कॅश अमाऊंट पेड इन परचेस कन्सिडरेशन. कॅश अमाऊंट पेड इन परचेस कन्सिडरेशन हा मायनस होणार. काही कॅश एक्सपेन्सेस दिले असेल तर ते कॅश एक्सपेन्सेस पेड फॉर अमालगमेशन किंवा ॲब्झॉर्प्शनही म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे सेलिंग कंपनीने काही खर्च पेड केले असेल किंवा सेलिंग कंपनीने बाईंग कंपनीला बाईंग कंपनीने सेलिंग कंपनीला काही पैसे दिले असेल खर्च करण्यासाठी ते, किंवा याशिवाय दुसरे कुठले खर्च असू शकते जे कंपनीने केले असेल, कुठल्या पर्चेसिंग कंपनी म्हणजे बाईंग कंपनीने केले असेल, तर हे सगळे आपण त्यामधून मायनस करून आणि कॅल्क्युलेट करून कॅश. आणि हा बॅलेन्स आपण बॅलन्स शीट जेव्हा टॅली करू तर तिथे लिहू. लक्षात असू द्या, हे चुकलं तर तुमची बॅलन्स शीट टॅली होणार नाही. ठीक आहे, चला पुढे बघू नेक्स्ट क्लासमध्ये.